मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। पियुष गोयलच नाही तर 6च्या 6 जागा ज्या मुंबईतल्या आहेत त्या महायुती मोठ्या फरकाने जिंकेल। मुंबईतल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊन जाईल आणि तो निर्णय झालेला आहे। त्यामुळे मुंबईतल्या 6 ते 6 जागा पूर्णपणे महायुती जिंकेल असा पूर्ण विश्वास या ठिकाणी आहे। कामाच्या जोरावर काम जे केलेलं आहे त्या कामाची पोचपावती देखील कडवट शिवसैनिक रवींद्र वायकर यांना उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे। कधीपर्यंत त्यांचा फॉर्म भरणार आणि आपण त्यांचाही फॉर्म लवकर भरू। पियुष गोयल हे बघा, मुंबईमध्ये शिवसेनेने तिन्ही उमेदवार जे आहेत हे मराठी शिवसेने आपले बाळासाहेबांची शिवसेना तिन्ही उमेदवार मराठी देणार आहेत आणि महायुतीमध्ये हे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे आणि पियुष गोयल हे मुंबईकर आहेत। त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेता कामा नये, कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पियुष गोयल देखील प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। या ठिकाणी मुंबई में आज महायुति के माध्यम से पीयूष गोयल जी ने फॉर्म भरा है। पीयूष गोयल मुंबईकर है और निश्चित रूप से महायुति के कैंडिडेट पीयूष गोयल भारी मतों से विजयी होंगे। सिर्फ पीयूष गोयल नहीं, पूरे 6 के 6 कैंडिडेट जो है ये चुनाव क्षेत्र के महायुति के विजयी होंगे। क्योंकि 10 साल में मोदी जी ने किया हुआ काम और देश को आगे बढ़ाने का किया हुआ काम और मुंबई में 2 साल में हमारे महायुति सरकार ने किया हुआ काम लोगों के सामने है। पिछले 20-25 साल में जो काम करना चाहिए था 2 साल में हम करने की कोशिश कर रहे हैं और इसका पूरा रिजल्ट जो है ये चुनाव में दिखाई पडेगा। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबईच्या वृक्षतोडी संदर्भात विरोधकांनी टीका केलेली आहे। प्राचीन वृक्षाची तोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असेल। आमची सत्ता आल्यावर कारवाई करणार असं आदित्य ठाकरे म्हणतायत। आमची सत्ता आल्यावर कारवाई करणार त्यांच्यावर। त्यांच्या काळात किती झाडं तोडली त्याचा हिशोब पहिला दिला पाहिजे त्यांनी आणि त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरणं। तर विविध मुद्द्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विजयाचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे।